तर नमस्कार मंडळी, मी अभिषेक मिस्त्री तुमचं स्वागत करतो आपल्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग होतोय तो म्हणजे आपण जातोय जेजुरीला श्री खंडोबाच्या दर्शनाला. तर 8:40 सीटवरून ट्रेन आहे. तर चला आपण तिकडे जाऊया. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजेच तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळेल. तर आम्ही CSMT स्टेशनला उतरलो आहे आणि आपली ट्रेन लागली ती म्हणजे 11 नंबर प्लॅटफॉर्मला. तर ट्रेन सुटायला फक्त 10 मिनिटं राहिली आहेत. तर चला आपण पटापट तिकडे जाऊया. तर ही आहे कोयना एक्सप्रेस. ही तुम्हाला 6 तासामध्ये जेजुरीला पोहोचवते. तर ही एकच अशी ट्रेन आहे ती तुम्हाला जेजुरी स्टेशनला थांबते. तर ट्रेन सुटण्याची वेळ झाली आहे. तर आपण ट्रेनमध्ये बसूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. तर 6 तासाचा प्रवास करून आम्ही जेजुरी स्टेशनला उतरलो आहे. तर आम्ही गुगल मॅपवर बघितलं तर स्टेशनपासून जेजुरीगड हा 2 किलोमीटर अंतर दाखवतोय. तर आता आपण बाहेर बघूया आपल्याला तिथपर्यंत जायला कोणतं वाहन मिळतंय. तर तुम्ही इथे बघू शकता रिक्षांची किती मोठी रांग लागली आहे. तर इथून तुम्हाला 30 रुपयामध्ये गडाच्या पायथ्याशी जोडतील. तर आम्ही एका रिक्षामध्ये बसलो आणि निघालो जायला. तर आता आम्ही पोचलोय ते म्हणजे जेजुरी गडाच्या पायथ्याशी. इथे तुम्ही बघू शकता भरपूर प्रकारची दुकाने लागली आहेत. तर इथे तुम्हाला खेळण्यांची दुकाने, भांड्यांची दुकाने व भंडारा इथे तुम्हाला पाहायला मिळतो. तर आम्ही इथेच असणारा शांताई लॉज बुक केला आहे. तर इथून आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघणार आहोत दर्शनाला. तर गडावर चढण्याआधी गडाच्या पायथ्याशी असं भंडारा टाकून गडावर चढण्याची सुरुवात केली जाते. तर आपण भंडारा टाकून गडावर जायला सुरुवात करूया.
हे आहे जेजुरीतील देवस्थान म्हणजे सोन्याची जेजुरी आणि दुसरे कैलास शिखर. आम्ही दर्शन वगैरे केले आणि आता आम्ही तळी भरणार आहोत. तर बघा तुम्ही कशी तळी भरतात ती. तर मंडळी ही आहे खंडोबाची पालखी. तर तुम्ही गड उतरताना तुम्हाला बघायला मिळेल बानुबाईचं मंदिर. तर फ्रेश वगैरे झालं आणि आता निघतोय नारायणपूरला जायला. नारायणपूरला कशाला ते तुम्हाला गेल्यावरच समजेल. तर आता आम्ही पोहोचलोय नारायणपूर येथील प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त मंदिराच्या ठिकाणी.
तर तुम्ही मंदिरात प्रवेश केलात की तुम्ही डाव्या साईडला बघू शकता गुरुग्रंथामध्ये लिहिलेल्या कथांचे चित्रित स्वरूपात वर्णन. आणि श्री गुरुदत्तांविषयक माहिती पुस्तके आणि गुरुग्रंथ पाहायला आणि विकत घेता येतील. तर ही आहे श्री गुरुदेव दत्तांची उभ्या स्वरूपात असणारी मूर्ती आणि याच्या समोर आहे ती म्हणजे श्री गुरुदेव दत्तांची त्रिमुख असणारी मूर्ती. दर्शन झाले असेल तर बोला श्री गुरुदेव दत्त. दर्शन वगैरे झालंय तर आता आम्ही निघणार आहोत इथेच प्रसिद्ध असलेल्या श्री बालाजी मंदिरामध्ये. तर मंडळी, हे आहे श्री बालाजी मंदिर. या मंदिराला छोटा बालाजी असं पण म्हटलं जाते. हे मंदिर बाहेरून जेवढं सुंदर दिसतंय त्यापेक्षा आतमध्ये सुंदर आहे. आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ काढू शकलो नाही. तर हे मंदिर तुम्ही एकदा नक्कीच बघून जा. तर दर्शन वगैरे झालंय, आता आम्ही निघतो लॉजवर जायला. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.